गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज तीन नगरपरिषदेच्या निकालाकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे। येणाऱ्या 21 तारखेला ही मतमोजणी आहे। स्ट्रॉंग रूममध्ये कडक पोलीस बंदोबस्त असून जिल्ह्यातील तीन ठिकाणी मतमोजणी 21 तारखेला आहे आणि 2 स्ट्रॉंग रूम जिल्ह्यात तयार करण्यात आलेले आहेत। 24 CCTV कॅमेरे आणि 40 जवान इमारतीच्या आत बंदोबस्त देत आहेत। आणि यात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली असो की आरमोरी असो या ठिकाणी मतमोजणीसाठी मोठी प्रतीक्षा उमेदवारांना आणि नगराध्यक्ष उमेदवारांना आहे आणि मोठा कडक बंदोबस्त CCTVच्या सुरक्षेत स्ट्रॉंग रूममध्ये तयार करण्यात आलेला आहे आणि आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही आहे आणि जे अधिकारी इथे भेट देत आहेत त्यांची नोंद रजिस्टरमध्ये होत आहे आणि CCTV सुरुवातीच्या गेटपासून शेवटच्या गेटपर्यंत लावण्यात आलेली आहे आणि सध्या आपण दृश्यामध्ये बघू शकतो की अधिकारी कशा प्रकारे भेट देत असताना आपली नोंद रजिस्टरमध्ये करीत असताना आणि आजच्या भागातही मोठ्या प्रमाणात जवान जे आहेत ते तैनात आहेत। नक्षलविरोधी पोलीस पथक SRPF आणि गडचिरोली पोलिसांच्या वतीने हा बंदोबस्त देण्यात येत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठा तगडा बंदोबस्त स्ट्रॉंग रूममध्ये देण्यात येत असून येणाऱ्या कौलकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। सध्या निवडणूक तारखेला गडचिरोली जिल्ह्यातील 3 प्रभागांमध्ये मतदान आहे आणि आरमोरीतील 1 प्रभागमध्ये मतदान आहे। या मतदानाकडे पण सर्वांचे लक्ष लागले आहे आणि येणाऱ्या कौल जे आहे मतमोजणीकडे पण सर्वांचे लक्ष लागले आहे। एक मोठी उत्सुकता जी आहे ते मतमोजणीकडे गडचिरोली वासियांची लागली आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।